नमस्कार. मी विजय गोळसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला गंगासागरची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे गंगासागर हे जे तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी आम्ही काय काय पाहिलं, आम्हाला काय अनुभव आला, त्या ठिकाणची आख्यायिका किंवा ते मंदिर कसं आहे, कशाचं आहे, याविषयी सगळी माहिती आज मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. मला आशा आहे तुम्हाला आमचा हा गंगासागरचा अनुभव निश्चित मार्गदर्शक ठरेल आणि आवडेल देखील. गंगासागरला आम्ही साधारण दुपारी 1:30 वाजता पोहोचलो. ऊन छान पडलेलं होतं, वातावरण अतिशय प्रसन्न आणि स्वच्छ होतं. समोर गंगा सागराला मिळाले दिसत होती. हेच ते ठिकाण गंगासागर हे पाहण्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही मनामध्ये इच्छा बाळगलेली होती आणि आज ती सफल झालेली होती. गंगेचं सागराशी या ठिकाणी मिलन होतं आणि गंगाच जणू सागर होती. गंगा नदी तर मोठी आहे, महान आहेच, परंतु जेव्हा ती सागराला मिळते तेव्हा ती स्वतःच जणू सागर होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला गंगासागर येतो. गंगासागरला गंगेचं जे पाणी आहे ते थोडंसं मातकट दिसतं आणि समुद्राचं पाणी मात्र अगदी निळशार दिसतं. आपण होडीने जर थोडं आतमध्ये गेलो तर हा फरक, हा डिफरन्स आपल्याला पाहता येतो. त्याचप्रमाणे ड्रोननी जे छायाचित्र काढलेले असतात त्यातून देखील आपल्याला गंगेचा प्रवाह आणि समुद्राचं पाणी यातला फरक स्पष्ट दिसतो. मात्र काठावर उभं राहिल्यानंतर सगळा गंगासागर एकच दिसतो. आपल्या मनात फक्त विचार येतो की हीच ती गंगा आहे, भारताला सुजलाम सुफलाम करणारी, देशातली नंबर 1ची पवित्र नदी, जिने अब्जावधी लोकांना जीवन दिलं, जिने अब्जावधी लोकांचं जीवन फुलवलं आणि हजारो एकर शेती तिने माणसांसाठी, जनावरांसाठी, सगळ्यांसाठी फुलवली. ती ही नदी म्हणजे प्रत्यक्ष देवीच आपल्या समोर साक्षात उभी दिसते आणि ही गंगा जी आहे या ठिकाणी सागराला मिळते. गंगासागरची जी आख्यायिका आहे ती अशी आहे की सगर नावाचा जो राजा होता त्याचे वंशज काही एका कपिल मुनींच्या शापामुळे त्यांना नरकात जावं लागलं. म्हणजे त्याचं असं झालं की सगर राजाच्या या वंशजांनी अश्वमेघ नावाचा यज्ञ केला आणि या अश्वमेघ नावाच्या यज्ञामध्ये श्वेतकर्ण म्हणजे काळ्या कान असलेला घोडा त्यांनी सोडला. हा घोडा जो आहे तो इंद्राने या पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी बसलेल्या कपिल नावाच्या मुनींच्या आश्रमामध्ये गुपचूप सोडला. आता राजाचे हे जे सैनिक मुलं वगैरे आले त्यांना जेव्हा समजलं की या कपिल मुनीने तो घोडा आणलेला आहे, त्यांनी काही हे न करता त्या कपिल मुनींचा अपमान केला. कपिल मुनी हे खूप तपश्चर्या केलेले मुनी होते. त्यांनी फक्त डोळे उघडले आणि हे सगळे 60,000 लोक क्षणार्धामध्ये भस्मसात झाले. एवढंच नाही तर कपिल मुनींनी त्यांना शाप दिला की तुम्ही सगळे नरकात जाल, शतकानुशतके तुम्हाला कधी स्वर्गाचं दार मिळणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर सगर राजाला खूप पश्चाताप झाला. सगर राजांनी त्या कपिल मुनींची माफी मागितली आणि माझ्या या वारसांना, माझ्या या नातेवाईकांना मुक्ती मिळावी म्हणून काहीतरी उच्चाप द्यायचं सांगितलं. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले स्वर्गीची जी गंगा आहे ती जर आली, तिच्यात जर यांनी स्नान केलं, त्यांच्या अस्थी जर हिच्यामध्ये बुडवल्या तरच यांना स्वर्गाचे द्वार मोकळे होते. आता त्यावेळेस गंगा काही पृथ्वीवर नव्हती म्हणून त्यांच्याच वंशाचा पुढे 3रा किंवा 4था जो राजा भगीरथ याने खूप प्रचंड तप केलं, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न झालेल्या शंकराकडून स्वर्गीची गंगा त्याने पृथ्वीवर आणली. गंगा सुरुवातीला पृथ्वीवर यायला खळखळ करत होती, परंतु या भगीरथाच्या प्रयत्नामुळे, त्याच्या या तपश्चर्यामुळे तिला पृथ्वीवर यावं लागलं आणि भगीरथाने गंगोत्रीला उगम पावलेली गंगा हे गंगासागरपर्यंत, या समुद्रापर्यंत घेऊन आला. त्या ठिकाणी या सगर राजाच्या वंशजांचे
आस्थे होत्या, त्या आस्थींवरून जेव्हा ही गंगा फिरली, या गंगेचं स्नान ज्यावेळेस त्यांना घडलं, तेव्हा ह्या 60,000 त्याच्या वारसांना मुक्ती मिळाली. ते सगळे स्वर्गात गेले. तेव्हापासून गंगासागर जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. संक्रांतीला, दरवर्षी संक्रांतीला या ठिकाणी खूप मोठा मेळा भरतो. त्याला गंगासागर मेळा म्हणतात. आम्ही गेलो, त्याच्या आधीच 15 दिवस तो मेळा झालेला होता. आणि या मेळ्याला जवळजवळ 5 ते 6 लाख भाविक येतात. त्यावेळेस हे जे आधीचं जुनं मंदिर होतं ते समुद्रामध्ये बुडालेलं आहे. समुद्र आणि गंगा ही हजारो वर्षांपासून आपल्यासोबत खूप प्रचंड टनच्या टन माती घेऊन येते. त्यामुळे ही जी जमीन आहे ही पुढे 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 येत गेली आणि आधीची जी मंदिरं आहे ते समुद्रामध्ये बुडून गेली. आता सध्या जे त्यांनी मंदिर बांधलेलं आहे ते समुद्राच्या पातळीपासून किंवा समुद्राच्या काठापासून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर राहत आहे. परंतु आणखी 100-125 वर्षात हे मंदिर सुद्धा पाण्यामध्ये बुडून जाईल याची शाश्वती आहे. कारण गंगा येताना सोबत फक्त पाणीच आणत नाही, तर हजारो लाखो टन माती सुद्धा ती घेऊन येते. त्यामुळे या ठिकाणी सुंदरबन नावाचं एक बन तयार झालेलं आहे. या ठिकाणी जगातले अतिशय दुर्मिळ असे पांढरे वाघ राहतात आणि शेकडो प्रकारच्या, हजारो प्रकारच्या वनस्पती या सुंदरबनच्या वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गंगेचं आम्ही स्नान केलं, गंगासागरमध्ये स्नान केलं. आमच्या सोबत असलेल्या महिलांनी गंगेला साडीचोळी अर्पण केली. काहींनी जे धार्मिक विधी करायचे होते त्यांनी ते धार्मिक विधी केले. साधारण तासाभरानंतर आम्ही पुन्हा रिक्षामध्ये बसून, ज्याला कपिल मुनींचा आश्रम म्हणतात किंवा गंगासागरचं जे मुख्य मंदिर म्हणतात, त्या ठिकाणी आलो. या ठिकाणी 15 दिवसापूर्वीच खूप मोठा मेळा झालेला होता. आम्ही आलो त्या सगळं वातावरण शांत होतं. अतिशय स्वच्छता त्या ठिकाणी होती. अतिशय मोठा परिसर त्या ठिकाणी आहे. म्हणजे एका वेळी लाख लोक मावू शकतील एवढं ते पटांगण आहे. मंदिर अतिशय स्वच्छ, अगदी रंगवलेलं, खूप छान प्रसन्न आहे. मागे निळाशार आकाश, त्याच्या मागे समुद्र आणि त्याच्या पार्श्वभूमीवर लाल आणि पिवळ्या रंगात रंगवलेलं कपिल मुनींचं हे मंदिर हे पाहिलं. मंदिर अतिशय प्रशस्त आहे, मोठं आहे. आतमध्ये अनेक देवी देवतांच्या प्रतिमा आहेत. मुख्य जी या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे ती कपिल मुनी, गंगा मैया आणि सगर राजाची आहे. हे मध्यवर्ती गाभाऱ्यात ही ठिकाणी आहे. या ठिकाणी आम्ही ती मूर्ती पाहिली, त्या राजाची, त्या सगर वंशाची. कारण आम्ही सगर वंशाचे वंशज आहोत, त्यामुळे आम्ही त्याची त्या ठिकाणी आरती केली. या ठिकाणी जे पुजारी होते ते अतिशय शांत आणि प्रसन्न होते. आणि आम्ही काही जास्त लोक नव्हतो, 17-18 लोक होतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली, चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली. आम्ही सगळ्यांनी तिथे भरपूर फोटो काढले, सेल्फी काढल्या, आरती म्हटली आणि अतिशय प्रसन्न मनाने जवळजवळ तासभर आम्ही त्या गंगासागरच्या मंदिरात होतो. त्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर सुद्धा भरपूर फोटो काढले. गंगासागरचं हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी येण्याची अनेक वर्ष वाट पाहिली होती आणि ती आता अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली. गंगासागरला आल्याचं मनापासून समाधान झालं. लोक म्हणतात सारे तीर्थ बार बार, गंगासागर एक बार. परंतु इतकं छान प्रसन्न दर्शन आम्हाला त्या ठिकाणी झालं, इतकं छान स्नान आम्हाला या गंगासागरमध्ये मिळालं की पुन्हा जर संधी मिळाली तर आम्ही गंगासागरला नक्की येऊ असं कपिल मुनींना सांगून आम्ही गंगासागरच्या या कपिल मुनी आश्रमाचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा आमच्या ठरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलने बसून डायमंड हार्बरकडे निघालो. तिथून आम्ही डायमंड हार्बरला आलो. ते जे अंतर आहे ते साधारण 30 किलोमीटर आहे. तिथं आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बोटीचं तिकीट काढलं 9 रुपयाचं आणि लगेच आलेल्या बोटीमध्ये बसून 1 तासाचा प्रवास करून आम्ही डायमंड हार्बरच्या दुसऱ्या टोकाला आलो. त्या ठिकाणी आमची जी बस आहे ती उभी होती. त्या बसमध्ये बसून आम्ही साधारण रात्री 8 वाजता आमच्या हॉटेलवर येऊन पोहोचलो. येताना पुन्हा एकदा पश्चिम बंगालचा सगळा परिसर आम्ही पाहत आलो. संध्याकाळ झाली होती आणि दिवे लागण्याची वेळ झाली. हळूहळू कलकत्ता शहराच्या सगळ्या लाईट लागल्या आणि सकाळी आम्ही पहाटेच्या उजेडात जे कलकत्ता पाहिलं होतं ते येताना आम्ही रात्रीच्या
अंधारातलं देखील कलकत्ता पाहिलं आणि आमच्या हॉटेलवर येऊन पोहोचलो. अशा प्रकारे गंगासागर करण्याची, गंगासागरचं दर्शन घेण्याची अनेक वर्षांची इच्छा आमची अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली होती. मनाचं अतिशय चांगलं समाधान झालं होतं आणि हे समाधान आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.